श्री गणेशाय नमः। भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग भाग 2। श्री गणेशाय नमः। आपण पाहिलं की अर्जुन हतबल होऊन व्याकुळ होऊन देवांची विनवणी करतोय की मी हे युद्ध करू शकत नाही, मला आपल्या आप्तांना मारण्यात कोणताही रस नाही। रणांगणावर युद्धाला सुरुवात होणार आहे आणि आपल्या समोर अर्जुनाला आपले संपूर्ण कुळ आपले संपूर्ण नातलग बघून अर्जुनाची अवस्था फार बिकट झालेली आहे। तो त्यांच्या मोहमायेने संपूर्णपणे ग्रासलेला आहे। तो हतबल होऊन रुदन करू लागलेला आहे आणि श्रीकृष्णांना भगवंतांना तो विनवणी करतोय की मला हे युद्ध करणे फार कठीण आहे। मी आपल्या वंशजांचा वडीलधाऱ्या माणसांचा बंधुजनांचा वध करू शकत नाही, त्यांना मारू शकत नाही। कृपा करून मला या मोहातून सोडवा, याच्यावर काय उपाय असेल तर सांगा। त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत आहेत, त्याला समजून सांगतायत की नेमके युद्ध आरंभाच्या वेळी तुला हा काय मूर्खपणा सुचलाय, अचानकपणे आकस्मिकपणे हा वेडेपणा कसला करतोयस हे मला समजत नाही। अरे अर्जुना, आत्मा हा अमर आहे। आपण इथे सर्वजण जमलो आहोत, पण तुला विचार कर, तू जर म्हणत असशील मी यांना मारीन, मी त्यांना मारीन किंवा माझ्यामुळे हे मरतील, मी कारणीभूत होईल, पण असं काही नाहीये। तू युद्ध नाही केलंस तरी ते असेच जिवंत राहतील, चिरंजीवी राहतील, अमर राहतील किंवा लयाला जातील। हा तुझा भ्रम सोडून दे, कारण हा सर्व योग मायेचा खेळ आहे आणि हे सर्व आपल्याला जिवंत दिसतात ते योग मायेमुळे। एव्हाना खरोखरच आत्मा हा अविनाशीच आहे। ज्याप्रमाणे सुसाट वाऱ्याने पाणी हलवले की त्यावरती तरंग बनतात, त्या तरंगांची निर्मिती कोणी केली काय सांगता येईल। तसेच वारे जर थांबले तर तरंगही थांबतात। स्वाभाविकच तरंगा कशाने निर्माण झाल्या, तरंगांची उत्पत्ती कशाने झाली आणि कशाने नाश पावल्या काय सांगता येईल, काहीच सांगता येत नाही। तेव्हा तू असला विचार करणे सोडून दे। अरे अर्जुना, मनुष्याला एकच शरीर असते, पण वयाप्रमाणे त्यात फरक पडत असतो। हे आपल्याला प्रत्यक्ष माहीत आहे, कारण त्याच शरीरात बालपण दिसते, तेच बालपण तारुण्यात नाश पावत असते आणि तेच तारुण्य म्हातारपणी नाश पावत असते, परंतु शरीर मात्र नाश पावत नाही। अगदी त्याचप्रमाणे आत्मा मात्र नाश पावत नाही। आत्म्याच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात आणि नाश पावतात। असे जो ओळखतो, जो जाणतो, जो ज्ञानाने ओळखतो, तो मोहामुळे कधीही दुःखी होत नाही। आपण इंद्रियांच्या आहारी जाणे हे तत्व न कळण्याचे कारण आहे। इंद्रिये मनाला विषयोन्मुख करत असतात, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो, आपले मन संभ्रमित होते। इंद्रिय विषय सेवन करतात, त्यामुळे सुखदुःख निर्माण होतात। त्या आसक्तीमुळे विषय आपल्या मनाला भ्रमात पाडतात। ज्या शाब्दिक विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधीच नसते, त्या ठिकाणी वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही जाणवतात, भासतात। आता आपण जर शब्दाविषयीची व्याप्ती बघितली, जर कोणी आपल्या कानांनी स्तुती ऐकली तर त्या मनुष्याला, त्या व्यक्तीला समाधान प्राप्त होते, आणि जर त्याच कानांनी निंदा ऐकली तर मनामध्ये द्वेष निर्माण होतो, द्वेष उत्पन्न होतो। तसेच मऊपणा आणि कठणपणा हे स्पर्श विषयांचे दोन फरक आहेत। ते त्वक इंद्रियामुळे शरीराच्या संसर्गाने सुख दुःखाला कारण ठरतात। आता भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूप विषयाची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख व सुख निर्माण होते। त्याचप्रमाणे आपल्या गंधाविषयी सुगंध आणि दुर्गंध हे दोन फरक आहेत। हे घाणेंद्रियांद्वारे संतोष किंवा असंतोष निर्माण करतात। त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस, प्रीती
आणि त्रासही उत्पन्न करतात. म्हणूनच विषयसंग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा असतो. तू जरा विचार कर ना, जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुखदुःखांच्या अधीन होत असतात. इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयांशिवाय या जगामध्ये त्यांना रम्यमान असे दुसरे काहीच दिसत नाही, काहीच वाटत नाही. हे विषय कसे आहेत याचा जर विचार केला तर ते मृगजळासारखे किंवा स्वप्नातील ऐश्वर्यासारखे आपल्याला दिसतात. तसे विषय अनित्य आहेत असा निश्चय कर. आणि हे पार्था, याची क्वचितही संगती न धरता तू त्यांचा त्याग कर. अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट ज्ञानी लोकच ओळखतात. या जगामध्ये सर्व व्यापक असे एकच गूढ चैतन्य आहे आणि त्याचेच ग्रहण संत तत्वज्ञ करत असतात. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दूध मिसळलेले राजहंस पक्षी सहजपणे वेगळे करू शकतो किंवा सोनार अशुद्ध सोने अग्नीत घालून त्यावर ताव देऊन शुद्ध सोने अगदी वेगवेगळे करतो, काढून घेतो, किंवा दही कौशल्याने घुसळल्यावर त्यामध्ये शेवटी निघालेले लोणी दृष्टीला पडते आणि धान्य वाऱ्यावर धरून पाकडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोले टरफले उडून जातात, त्याप्रमाणे विचारांती मनातील विषय सहज नाहीसे होतात आणि मग ज्ञानीपुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्वच म्हणजेच ब्रह्मच राहते. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्याचा सत्यभाव नसतो, कारण नित्य आणि अनित्य या दोघांचाही निर्णय त्याला अवगत नसतो. तू सारासार विचार करून त्यातील असारता हा भ्रम असल्यामुळे असारता काढून टाक आणि त्यातील सार हे स्वभावता नित्य आहे असे समज आणि सारच तेवढे ग्रहण कर. हा त्रैलोक्याचा आकार ज्याचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम रंग रूप ही लक्षणे नाहीत. तो सदैव सर्वव्यापक असून जन्म मरणातील आहे. त्याचा नाश करावं म्हटलं तरी तो कधी सुद्धा होणार नाही. आणि अर्जुना, एक लक्षात ठेव, शरीर मात्र स्वभावताच नाशिवंत आहे. याकरता तू युद्ध कर. तू देहाचा अभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आहे आणि हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. पण हे ध्यानात ठेव अर्जुना, त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही. जर योग्य विचार केलास तर तू मारणारा नाहीस आणि ते मरणारेही नाहीत, हे ध्यानात ठेव. ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नातच खऱ्या वाटतात, परंतु जागे झाल्यावर बघितलं तर त्या ठिकाणी काही एक नसते, त्याप्रमाणे हे सर्व माया असून तू व्यर्थ भ्रमात पडत आहेस. अरे, माणसाच्या सावलीवर जर आपण जोराने शस्त्र प्रहार केला तरी देखील त्याच्या अंगात तो रुतत नाही, किंवा पाण्याने एखादे भरलेले भांडे पालथे केल्यावर त्याच्यातील सूर्यबिंब नाहीसे होते, पण त्याच्यामुळे त्याच्याबरोबर खरा सूर्य कधीही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही. म्हणून मी सांगतो, तू फक्त जन्म मरणांचा नुसता भ्रम करू नकोस, आत्म्यावर आरोप लावू नकोस. मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले कपडे, जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो, नवे घालतो, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसऱ्या शरीराचा, दुसऱ्या देहाचा स्वीकार करत असतो. त्यामुळे अर्जुना, हे लक्षात ठेव की हा आत्मा जन्म मरण रहित असून सदा स्वतः सिद्ध आहे व तो उपाधी रहित असून शुद्ध आहे. म्हणून कोणत्याही शस्त्राने अस्त्राने त्याचा घात होत नाही. हा अग्नीपासून जळत नाही, तसेच वायू याला शुष्क किंवा कोरडा करू शकत नाही. म्हणून अर्जुना, हा नित्य सदा क्रियारहित
आणि शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाशित व परिपूर्ण आहे. अर्जुना, आत्मा हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही. ध्यानाला याच्या भेटीची अतिशय उत्कंठा लागलेली असते. म्हणून अर्जुना, हा मनाला नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा, अनंत व जीव मात्रात श्रेष्ठ असणारा हा निर्गुण अनादी विकाररहित निराकार व वस्तुमात्रांच्या स्वरूपात व्याप्त असा आहे. अर्जुना, या आत्म्याला असे समजावे, त्याला सर्वांभूती पाहत राहावे, म्हणजे मग तुझे हे सर्व दुःख आपोआप नाहीसे होऊन जाईल. किंवा अर्जुना, आत्मा अविनाशी आहे असे न म्हणता तो नाशवंत आहे असे जरी तू मानले तरी देखील दुःख करण्याचे काहीही कारण नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अविच्छिन्न असतो त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व सदा नित्य असतो. ते गंगेचे पाणी उगमाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अखंड असते, पुढे जाऊन ते सागराला मिळते आणि जात असताना मध्ये वाहत्या प्रवाहातही ते जसेच्या तसे पाणीच दिसते, त्याप्रमाणे प्राणी मात्रांना सुद्धा उत्पत्ती, स्थिती व लय ही तीनही नेहमी सारखीच आहेत. त्यांचा प्रवाह अखंड राहतो असे लक्षात ठेव. म्हणून तू यामधील कोणासाठीच दुःख करू नकोस. कारण स्वभावतःच हा असा अनादिसिद्ध सृष्टिक्रम आहे. हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत असे समजून तरी यातील कोणाविषयीच तू दुःखी होण्याचे, तुला दुःख करण्याचे कारण नाही. हे जन्म मृत्यू अटळ आहेत असे तू समज. हे अर्जुना, हे लक्षात ठेव, जन्माला आलेले सर्व नाश पावणार व नाश पावलेले पुन्हा जन्माला येणार. ही जन्म परंपरा, हे जन्मचक्र रहाटगाड्याप्रमाणे सतत चालूच आहे. किंवा सूर्याचे उदय किंवा सूर्याचे अस्त होणे ज्याप्रमाणे निरंतर होत असते, त्याचप्रमाणे या जगात जन्म मरण अनिवार्य आहे. महाप्रलयाच्या काळी या त्रैलोक्याचाही संहार होतो. म्हणूनच आदी व अंत अपरिहार्य आहेत. अर्जुना, तू जरी आत्म्याला विनाशी मानित असलास तरी तू खेद कशासाठी करतोस आणि समजून उमजून वेड्यामध्ये कशासाठी शिरतोस? हे पार्था, एक गोष्ट तुला सांगतो, पुष्कळ प्रकारांनी जरी विचार केला तरी दुःख करायचे काहीच कारण दिसत नाही. हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकार रहित असतात. जन्म धारण केल्यावरच ते आकाराला येतात. ते जेथे लय पावतात तेथेही ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाहीत, तर आपल्या सर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात. आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यावस्थेत जे साकार वस्तुजात दिसते ते निद्रिताला जसे स्वप्न, त्याप्रमाणे मायेच्या योगायोगाने ब्रह्मस्वरूपावर भासमान होतात. किंवा वाऱ्याने हलवलेले पाणी जशी लाटांचा आकार घेतं, किंवा सुवर्णांचा विचार केला तर सुवर्णांच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो, त्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झालेले आहे असे समज. आणि ते कसे काय याचे उत्तर आहे, जे मुळातच नाही त्याच्याबद्दल तू का रडत बसतोस? अक्षय असे जे एक ब्रह्म, त्याच्याकडे तू लक्ष दे. अरे, ज्या ब्रह्माची आवड निर्माण होतात संत विषय सोडतात, ज्या ब्रह्मासाठी वैराग्य संपन्न वनवासी होतात, आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्माचार्यादी व्रते व जप तप आचरण करतात, त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे. अंतकरणात स्थिर झालेले साधन ब्रह्माला पाहताना सर्व प्रकारचा संसार विसरून जातात. त्यांचे गुणगान कित्येकांच्या मनात उपरती उत्पन्न होऊन
शेवटी त्यांच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात. कोणी त्यांचे स्वरूप ऐकून शांत होतात व स्वतःच्या देहाभिमानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तल्लीन तद्रूप होतात. ज्याप्रमाणे नद्यांचे सर्व ओघ समुद्राला मिळतात, परंतु समुद्रात जागा नसते किंवा जागा नाही म्हणून मागे फिरत नाहीत, त्याप्रमाणे ह्या थोर योग्यांच्या बुद्धी ब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. अशा रीतीने विचार करून तल्लीन झालेले पुरुष पुन्हा संसारात कधीही येत नाहीत. अर्जुना, जे सर्वत्र आणि सर्व देहात व्यापलेले आहे, ज्याचा घात करायचं असं ठरविलं तरी तो होत नाही, असे एक चैतन्यच जगद्रूप आहे, हे तू समज. या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व उत्पन्न होऊन नाश पावते. तर मग तू यातील कशाविषयी दुःख करत बसलेला आहेस ते मला सांग. पार्था, तुझ्या मनाला हे का पटत नाही ते मला समजतच नाही, परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकारे अनुचित आहे. अरे अर्जुना, अजूनही तू विचार का करत नाहीस? तू काय डोक्यात घेऊन बसलायस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू पूर्णपणे विसरलायस. असे समज की ज्या ठिकाणी या कौरवांचे भलतेच काही झाले किंवा तुझे कमी जास्त झाले किंवा सगळे जग नाहीसे झाले, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो सर्वथा त्याज्य नाही. त्याचा त्याग केल्यावर तुझ्या कृपाळू वृत्तीने तू तरला जाशील काय? अर्जुना, तुझ्या मनात जरी दया उत्पन्न झाली तरी ह्या युद्ध प्रसंगी ती अयोग्यच आहे. अर्जुना, तू लक्षात घे, गायीचे दूध कितीही उत्तम असले तरी ते 9 ज्वराच्या मनुष्याला दिले तर विषाप्रमाणे होते. त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रियांसारखे कर्म किंवा क्षत्रियांनी ब्राह्मणांसारखे कर्म आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून आता तू सावध हो, उगाच दुःखी होऊ नकोस. आणि ज्यांचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष घडत नाही, त्या आपल्या क्षत्रिय धर्माकडे तू नीट लक्ष दे. याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कोणतीही हानी होत नाही किंवा दिव्याच्या उजेडात मनुष्य चालला असता अडखळत नाही. त्याप्रमाणे हे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात. ह्यासाठी तू एक लक्षात घे, क्षत्रियांना संग्रामा वाचून दुसरे काही योग्य नाही. मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकावर शस्त्र प्रहार करून युद्ध करावे हे तुला माहीतच आहे. आणखी तुला काय सांगावे? अर्जुना, युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे भाग्यच असते किंवा सर्व धर्मांचा ठेवाच प्रगट झाला असे समज. अरे, याला युद्ध म्हणावे का? हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुमच्या पुढे युद्ध रूपाने उभा राहिलेला आहे. किंवा असे समज की तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यासाठी आलेली आहे. अरे, क्षत्रियांनी पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला हा असा युद्ध संग्राम प्राप्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने सहज चालत असताना इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडतो किंवा जांभईसाठी तोंड पसरले असतात त्यामध्ये अकस्मातपणे अमृत पडावे, असे याप्रमाणे हा युद्ध प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समजून घे. आता असे युद्ध करण्याचे सोडून जर भलत्याच गोष्टींचा तू दुःख करत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे असणार आहे. ह्या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी जेवढे संपादन केलेली कीर्ती आहे ती घालवलीस असे समज. इतकेच नव्हे तर तुझ्या कीर्तीचाही संपूर्ण नाश होईल आणि सर्व जग तुझी निंदा करेल आणि अनेक मोठाले दोष तुला शोधत येतील. ज्याप्रमाणे विधवा स्त्री
पदोपदी अपमान पावते, त्याप्रमाणे सर्व धर्महीन माणसांची दशा होते. किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेतांना ज्याप्रमाणे गिधाडे खातात फाडतात, त्याप्रमाणे सर्व धर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतो. एवढ्यासाठी अर्जुना, जर तुला प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा तू त्याग करशील तर तुला महापाप लागेल आणि कल्पांतापर्यंतही त्या अपयशाचा डाग तुला धुता येणार नाही. जोपर्यंत अपकीर्ती होत नाही तोपर्यंतच ज्ञात्याने जगावे. असे असताना तूच सांग, आता या युद्धातून परत कसं काय जायचं? या युद्धातून तू दयाळू अंतकरणाने मत्सररहित परत फिरलास तरी या सर्वांना ती गोष्ट काही खरी वाटणार नाही. हे कौरव तुला चारी बाजूंनी घेरतील आणि तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील, तुला बाण मारतील. पार्था, मग त्यावेळेस ह्या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही. इतकेही करून जर यदा कदाचित मोठ्या प्रयत्नाने येथून तुझी सुटका झाली तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट असते, हे ध्यानात ठेव. आणखी एका गोष्टीचा तू विचार केला नाहीस. तू या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने युद्धासाठी आला आहेस. जर दयाळू होऊन तू माघारी फिरलास तर अर्जुना, तूच सांग, तुझा हा दयाळूपणा तुझे हे दुष्ट दुर्जन वैरी कौरव यांना खरा वाटेल का? हे म्हणतील, गेला बघा, अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला. अरे, असा तुझ्यावर आलेला लोकदोष लोक आरोप चांगला आहे का? धनुर्धरा, पाहिजे तितके प्रयत्न करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची करून लोक जी कीर्ती मिळवतात ती आभाळाप्रमाणे अनायासाने तुला मिळाली आहे. तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमारहित आहेत. अशी तिन्ही लोकात तुझी ख्याती आहे. देश विदेशातील राजे रजवाडे स्तुतीपाठक होऊन तुझी कीर्ती गात असतात. ती ऐकून यमादिका देखील तुला घाबरतात. तेव्हा त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल आणि गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा मार्ग सापडलेला आहे. असा तुझ्या अद्भुत पराक्रमाचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणावर उदार झालेले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्यावर पिसाळलेल्या हत्तीलाही प्रलय काळच ओढावला असे वाटते, त्याप्रमाणे यात सर्व कौरवांना तुझी भीती वाटत आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी समजत आहेत. तेव्हा हे लक्षात ठेव, आता युद्ध न करता तू परत फिरशील तर तुझी थोरवी नष्ट होऊन तुला संपूर्ण हीनत्व प्राप्त होईल. बरे, या ठिकाणावरून पळून जाऊ म्हणशील तर हे तुला जाऊ देणार नाहीत. तुला धरून आणून तुझी फजिती करून आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करून ते मर्मभेदक शब्द तुला ऐकवतील. मग दुःखी होण्यापेक्षा आता शौर्याने धीराने युद्ध का करू नये? जर ह्यांना तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील आणि या रणांगणामध्ये तू युद्ध करताना मेलास तर स्वर्गसुख भोगशील. म्हणून अर्जुना, याबद्दल आता विचार करणं सोडून दे आणि उठ आणि हातात धनुष्यबाण घेऊन युद्धाला सिद्ध हो. जरा पहा, स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात. असे असून त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाला असावा? तूच सांग, नाव कधी बुडेल का? त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेच लागून पडेल का? परंतु ज्याला चालता येत नाही तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव असतो. दूध प्याल्याने मरण येणार नाही, परंतु ते विषाबरोबर सेवन केल्यावर तो लगेच मरेल. त्याचप्रमाणे फळाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील.
म्हणूनच अर्जुना, निष्काम होऊन क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लवलेशही तुला लागणार नाही. सुख प्राप्त झाले म्हणून आनंद मानू नये, त्याचप्रमाणे दुःख प्राप्त झाले म्हणून खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये. या रणांगणावर आपल्याला विजय मिळेल किंवा आपण मरू, या पुढील गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये. योग्य अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते शांतपणे निमूटपणे सहन करावे. अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहज दोष घडत नाही. म्हणून तू निश्चयाने युद्धाला आरंभ कर. इथपर्यंत तुला ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितलेला आहे. आता बुद्धियोग सांगतो, तो पुढे ऐक. पहा, प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजवताना हा संपूर्ण ज्ञानयोग सांगितलेला आहे आणि पुढे बुद्धियोग अर्जुनाला प्रभू सांगणार आहेत. तो आपण पुढील भागात पाहू.